जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज घरच्या घरी वर्षभर टिकणारी रंग, चव व तिखटपणा असलेली शुद्ध मिरची पावडर करणार आहे। मिरची पावडर करण्यासाठी फक्त 2 प्रकारच्या मिरची घेत आहे। माझ्याकडे मिरची पावडर थोडी जास्त तिखट पाहिजे म्हणून मी तेजा मिरची अर्धा किलो घेतली आहे। पाव किलो काश्मीरी लाल मिरची घेतली। घरी आणल्यानंतर यातील काळी कचरा काढून घ्यायचा। त्यानंतर मिरची 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायची। मार्केटमधून मिरची आणताना थोडी ओलसर असते, त्यामुळे कडकडीत वाळवून घ्यायची। मिरची ओली असेल तर मिरची पावडर जास्त दिवस टिकणार नाही। 2 दिवस वाळवल्यानंतर मिरचीचे देठ काढून घ्यायचे। देठ काढल्यानंतर 1 दिवस पुन्हा उन्हात वाळवून घेतली। अशी 3 दिवस उन्हात वाळवून घेतली। काश्मीरी लाल मिरची सुकायला थोडा जास्त वेळ लागतो। ही तेजा मिरची, त्याची पातळ साल असते आणि चवीला तिखट असते। सुकविल्यानंतर बघा सहज तुटत आहे। 1 पाव काश्मीरी लाल मिरची घेतली। काश्मीरी लाल मिरचीमुळे मिरची पावडरला रंग छान लाल येतो आणि भाजीला तरी छान येते। अर्धा किलो तेजा मिरची आणि पाव किलो काश्मीरी लाल मिरची, दोन्ही मिरची कडकडीत वाळवून घेतल्या। कमी प्रमाणात मिरची पावडर आहे, घरीच मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। मिक्सरच्या भांड्यात दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायच्या। याचं झाकण लगेच काढायचं नाही, थोडा वेळ थांबायचं, नाहीतर यातील बारीक कण उडतात आणि शिंका येतात। बघा मिक्सरला मिरच्या अशा बारीक झाल्या आणि रंगही छान आला आहे। हे लाल तिखट मी बारीक चाळणीने चाळून घेते। या वेळेला नाकाला रुमाल बांधायचा, जेणेकरून शिंका येणार नाहीत। हे चाळणीत राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचं। यामध्ये बारीक करताना तेल टाकायची आवश्यकता नाही। तेल न टाकताच मी मिक्सरला मिरची बारीक करत आहे। अर्धा किलो तिखट मिरचीला मी पाव किलो काश्मीरी लाल मिरची घेतली, त्यामुळे तिखटाला रंग छान आला आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। रेसिपी लाईक करा। मिरची पावडर जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे साधं मीठ टाकत आहे। मिक्स करून घ्यायचं। तिखट साठवण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची। तळाशी हिंगाचा खडा ठेवायचा, यामध्ये तिखट भरायचं, थोडा दाब देऊन भरायचं, पुन्हा हिंगाचा खडा ठेवायचा। हिंगामुळे तिखटाला अळी-जळी लागत नाही। छान दाब देऊन भरल्यामुळे यामध्ये हवा राहत नाही। जरासुद्धा हवा न राहिल्यामुळे रंगही बदलत नाही। बरणी पूर्ण भरल्यावर वर हिंग ठेवायचा, बरणीचं झाकण घट्ट लावायचं। तिखट काढताना कोरड्या चमच्याने काढायचं। वर्षभर टिकणारी रंग, चव व तिखटपणा असलेली शुद्ध मिरची पावडर तयार आहे। या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।